गुड मॉर्निंग. मी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील, गव्हर्नमेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगळे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. आज आपण हाफ ॲडरबद्दल शिकणार आहोत. हाफ ॲडर हे एक कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे, ज्यामध्ये स्पेशली बायनरी 2 बीट ॲडिशन केल्या जाते. याचा उपयोग आपण बायनरी कोडिंग डेसिमलमध्ये सुद्धा करू शकतो. याचा वापर आपण ॲड्रेस डिकोडिंगसाठी सुद्धा वापर करू शकतो. आणखीन कॅल्क्युलेटर्समध्ये, जसं कॉम्प्युटर्समध्ये, आणखीन निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो. ठीक आहे, तर चला आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की हाफ ॲडरचं ॲडिशन कसं केलं जाते. त्याचं ट्रूथ टेबल आपण व्हेरीफाय करणार आहोत आणि त्याला समजून घेणार आहोत. हाफ ॲडरचं इथे आपल्याला सिम्बॉल दिसते. हाफ ॲडरमध्ये इथे 2 बिट्स इनपुट्स दिलेले आहेत आणि सेम 2 आउटपुट्स मिळतात. ठीक आहे, परंतु लॉजिक अँड ऑपरेशन करून या कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये, म्हणजेच हाफ ॲडरमध्ये काय होतं आहे की 2 इनपुट्स दिल्या जाते आणि याद्वारे आपल्याला 2 आउटपुट्स मिळतात. तर AB इनपुट्स असताना आपल्याला सम आउटपुट आणि कॅरी आउटपुट असे 2 आउटपुट्स मिळतात. इथे आपल्याला ट्रूथ टेबल दिसते. म्हणजे AB आपल्याला माहीत आहे 2 कॉम्बिनेशन्स म्हणजे कसे होतील, बायनरी 00, 01, 10 आणि 11. तर याचा जो आउटपुट आहे तो आपल्याला सम म्हणजे ॲडिशन करून मिळेल, A + B करून मिळेल, कॅरीमध्ये प्रॉडक्ट मिळेल म्हणजेच A × B करून मिळेल. ठीक आहे, तर इथे सम होत आहे म्हणजेच काय, 00चा सम म्हणजे 0 होईल आणि कॅरी म्हणजेच अँड ऑपरेशन होत आहे. इथे काय मिळत आहे, 0च होईल. पुन्हा आपण जर A 0 आणि B 1 असेल तर इथे जर आपण ॲडिशन केलं तर आपल्याला माहीत आहे बायनरी ॲडिशनमध्ये आपल्याला 1 मिळते, परंतु अँड ऑपरेशनमध्ये आपल्याला 01चं 0च मिळते. सेम जर आपण अल्टरनेट केलं, A 1 केलं आणि B 0 केलं तर याचं ॲडिशनमध्ये आपल्याला 1 मिळते, परंतु अँड ऑपरेशनमध्ये इथे 0 मिळते. सेम तसंच जर दोन्ही इनपुट्स हाय असतील, म्हणजेच A1 आणि B1 असेल तर याचं जे आउटपुट आहे हे बायनरी ॲडिशनमध्ये आपल्याला माहीत आहे की 0 विथ कॅरी 1 मिळत असते. म्हणून इथे 0 दिलेला आहे आणि अँड ऑपरेशनमध्ये आपल्याला माहीत आहे की A11 म्हणजेच हाय आउटपुट मिळेल आपल्याला हाय. जर दोन्ही इनपुट हाय असतील तरच आउटपुट हाय मिळेल, हे आपल्याला माहीत आहे. अँड ऑपरेशनमध्ये असं होते. परंतु इथे आपल्याला जो ओव्हरऑल आउटपुट आहे तो कसा दिसते पहा. समचं आउटपुट आपल्याला इथून दिसते 0 1 1 0, म्हणजेच जर अल्टरनेट इनपुट्स हाय असतील तरच आउटपुट हाय आहे, अदरवाईज सेम इनपुट्स असतील तर आउटपुट लो आहे. म्हणजेच हे आपल्याला दिसून येते की हा जो आउटपुट आहे हा XOR गेटसारखा आहे, म्हणजेच अनइक्वलंट गेटसारखा आउटपुट दिसते. आणि हे जे आउटपुट आहे म्हणजे कॅरी आउटपुट हा आपल्याला अँड गेटसारखा आउटपुट दिसते. म्हणूनच आपण इथे हे हाफ ॲडरची सर्किट अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. इथे आपण एक XOR गेट वापरला आणि इथे एक अँड गेट वापरला. XOR गेट हा समसाठी वापरला आणि अँड गेट हा कॅरीसाठी वापरला. तर प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत की IC वापरून, म्हणजे XOR गेटची IC 7486 आणि अँड गेटची IC 7408 हे वापरून आपण हाफ ॲडर कसा तयार करणार आहोत. तर फर्स्ट गेटमध्ये म्हणजेच 7486 IC म्हणजे XOR गेटची ICमध्ये 4 गेट्स असतात. त्यातला पहिला गेट आपण इथे वापरणार आहोत. तर याचं पिन नंबर 1 2 हे इनपुट्स असणार आणि पिन नंबर 3 हे आउटपुट असेल. सेम तसंच अँड गेटमध्ये सुद्धा 1 2 हे इनपुट असेल आणि पिन नंबर 3 हे आउटपुट असेल. दोन्ही पिनचं पिन नंबर 7 हे ग्राउंड पिन असेल आणि पिन नंबर 14 हे पॉझिटिव्ह पिन असेल, म्हणजे जिथे आपण सप्लाय देतो. ठीक आहे, तर प्रॅक्टिकली आपण इथे साहित्य गोळा केलेलं आहे. इथे आपल्याला एक ब्रेडबोर्ड लागेल, 2 ICs लागतील XOR आणि अँड, नंतर 2 रेजिस्टर लागतील सर्किटमध्ये दाखविल्याप्रमाणे आणि कनेक्टिंग वायर्स लागतील. ठीक आहे, तर आपण इथे सर्किटला असेंबल करूया. तर अशा पद्धतीने आपण सर्किट असेंबल केलेलं आहे. ठीक आहे.
हा पिन नंबर आपला ए पॉईंट आहे, पिन नंबर 1, आणि हे इनपुट बी आणि इनपुट ए. ठीक आहे. तर इथे आपण सप्लाय देऊया, हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. ही जी कंडिशन दिसत आहे ही नो चेंज कंडिशन आहे. तर आपण पहिलं पाहूया. आपल्याला माहीत आहे की ट्रूथ टेबलनुसार आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला पाहायचं आहे पहिले A0 आणि B0 असताना आपल्याला काय मिळते. तर A0 केलं, बी सुद्धा 0 करूया. ठीक आहे. A0 B0 असताना सम पण 0 मिळणार आणि कॅरी पण 0 मिळणार. ठीक आहे. आता नंतर पाहू आपण A0 असताना B1 असताना काय होईल. इथे B1 मध्ये टाकू आपण. तर आपल्याला दिसून येते की हा आपला सम आहे जो 1 झालेला आहे आणि कॅरी आहे जो 0च आहे. ठीक आहे. सेम तिसरी कंडिशन पाहू आपण, B0 आणि A1. B0 आणि A1. ठीक आहे. B0 आणि B1 आणि A0 असताना पहा इथे पुन्हा सम 1 येत आहे, जे इथे दिसते आपल्याला लाईट ग्लो झालेला, आणि कॅरी पुन्हा 0 आहे. आता चौथी कंडिशन पाहू आपण, दोन्हीही 1 असताना, म्हणजे A पण 1 असताना आणि B पण 1 असताना. आता इथे दिसते पहा, सम आपल्याला 0 आलेला आहे आणि कॅरी 1 आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण बायनरी ॲडिशन म्हणजेच कॉम्बिनेशन, 2 इनपुट कॉम्बिनेशन वापरून 2 आउटपुट्स कसे घेतले. याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की यात आपण फक्त 2 इनपुट्सच घेऊ शकतो. 2 पेक्षा जास्त इनपुट्स आपण यात घेऊ शकत नाही. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू की जर मल्टिपल इनपुट्स ॲड करायचे असतील तर काय करायला पाहिजे. थँक्यू.